भरधाव बसने पादचारी ज्येष्ठ दाम्पत्याला धडक दिल्याची घटना पुणे सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी परिसरात घडली। अपघातात पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला। या प्रकरणी हडपसर पोलिसांनी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय। जयंत भामरे वय 63 राहणार ग्रीनवुड्स मांजरी हडपसर असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे। अपघातात भामरे यांची पत्नी वैशाली गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। याबाबत भामरे यांची मुलगी प्रियंका वय 28 यांनी हडपसर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली। त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बस चालक संजय उज्जैनराव दिंडे वय 46 राहणार संतकृपा सोसायटी चिखली याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भामरे दाम्पत्य शनिवारी 18 तारखेला सायंकाळी 6:45च्या सुमारास पुणे सोलापूर रस्त्यावरून निघाले होते। शेवाळवाडी भाजी मंडईजवळ रस्ता ओलांडणाऱ्या भामरे दाम्पत्याला भरधाव बसने धडक दिली। अपघातात जयंत आणि त्याची पत्नी वैशाली जखमी झाल्या। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपचारापूर्वी जयंत यांचा मृत्यू झाला होता। पोलीस उपनिरीक्षक अशोक गांधले पुढील तपास करतायत। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।